सामना सुरुवात होईल. पहिल्या फेरीमधला तिसरा सामना रोडपाली विपक्ष पळसपे. रोडपाली संघाचे बिग सपोर्टर ओमशेठ पाटील, दक्ष पाटील आणि त्याचबरोबरीने कोळके गावचे युवा उद्योजक अक्षयशेठ माद्रे यांच्याकडून रोडपाली टीमला शुभेच्छा. त्यांचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. सन्माननीय कुंदन गावण यांना आम्ही सन्मानित करत आहोत. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कुंदन गावण यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. यस बॉस अटॅक. कुंदन गावण सलमान खान के बिग फॅन आणि त्यांचा हा सन्मान केला जाईल. साई गावाचे युवा उद्योजक आणि त्यांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली. मयूर शेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते इथे उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करते निलेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते कुंदन गावण साई यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद. यस वैभव. धन्यवाद रोशनजी पाटील. 6व्या मॅच मध्ये रोडपाली विपक्ष पलसपे असा सामना आपल्याला बघायला मिळेल आणि रोडपाली संघ पहिल्यांदा बॅटिंग करेल आणि त्यांचे ओपनिंग ब्लास्टर्स परेश कडके आणि बबुल भगत हे दोन सलामीवीर आले. त्याने पहिल्याच बॉलवर इनफिल्डच्या वरून रिक्स घेतली. जरूर तिथे फिल्डर होते परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. मिळती रन 6 षटकार. दोन परिचित संघ आणि तेवढे चांगले दोन लेजंड खेळाडू. एका बाजूला राजू ठाणगे बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि तेवढाच यंगस्टर खेळाडू आपण परेश कडके या खेळाडूला आपण बघतो आणि दोघांमध्ये आता बॅटल व्हायला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आउट ऑफ द पार्क आपण बघितला जो डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधून सीमारेषा पलीकडे दाखल झालाय आणि जबरदस्त षटकार. दमदार सुरुवात. परेश कडके म्हटला तर मोस्ट डेंजरस बॅट्समन इन द टेनिस वर्ल्ड. टेनिस विश्वामध्ये सगळ्यात डेंजरस खेळाडू. सातत्याने हे दोन्ही संघ एकामेकासमोर येत असतात, भ्रमंती करत असतात, मोठमोठे टुर्नामेंट खेळत असतात आणि अजून एक मोठी टुर्नामेंट. यावेळेस हेलिकॉप्टर फिल्डर नाही आहेत. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः गोलंदाजासोबत खिलवाड केली जाते. बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग ऑन मधून चौकार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके बघायला मिळाले. 10 रन वसूल केलेत परेश कडकेने या पहिल्या 2 चेंडू. गणित चांगली सुरुवात मैदानामध्ये तो करत असताना जबरदस्त स्टार्ट. यापेक्षा आणखी चांगला स्टार्ट काय असू शकतो. यावेळेस दूर ठेवायचा होता. व्हाईट बॉलचा पंचाने इशारा आम्हाला केलाय. चांगली तिने आमचे ऑफिशियल अंपायर, आमचे 3 कॉमेंटेटर, संपूर्ण आमचे पीटीसी लाईव्हची टीम, आमचे स्कोरर आणि सगळे तमाम खेळाडू असे या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. रात्रीच्या 12 वाजून 1 मिनिट झालेत आणि मॅच नंबर 4. हो हा चॉप केला बॉल. वाईड यॉर्कर युक्ती वापर. इथे झाला परेश कडके याच्या बॅट मधून आणखी एक चौकार. मध्ये आपल्याला हा फटका बघायला मिळेल. ज्या पद्धतीने राजू ठाणगेने प्रयत्न केला की अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा, शरीरापासून दूर ठेवला. हा चेंडू जवळपास बघा आणि किती लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला. दिशा दिली, तंत्र वापरलं आणि तिथे चौकार आलाय. पुन्हा एकदा तसा सेम टू सेम. आता असं वाटतं की ऍक्शन रिप्ले बघतोय की काय. जबरदस्त बॅटिंग. सलग 2 बॉल आणि हे 2 म्हणण्यापेक्षा सलग 3 बॉल 3 चौकार आलेत परेश कडके. महागडे षटक राजू ठाणगे बर झालेलं आक्रमण कमबॅक करावं लागेल. परेश कडके इज ऑन फायर. आणखीन एक. आता मैदानामध्ये चेंडू फेकायचं तर कोणत्या लेंथ आणि लाईनवर. पहिली थोडी शॉर्ट लेन ठेवली, त्यानंतर लेन टू लाईन केला, त्याच्यानंतर वाईड यॉर्कर 2 केले. आता थोडीशी लेंथ पुढे ठेवली परंतु थोडीशी अवे फ्रॉम द बॉडी. हा देखील बॉल सगळं करून बसला आता राजू ठाणगे. परंतु अनेक प्रयोग झाले, रिझल्ट मात्र बदलला नाही. रिझल्ट तोच. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. 23 धावा आतापर्यंत वसूल केलेत. बांगडी गोलंदाजी राजू ठाणगेची ठरली. 23 धावा. जबरदस्त स्टार्ट सध्या मैदानामध्ये रोडपाली संघाचा. परेश कडके आणखीन एक.
आता बघायचं पंच आम्हाला सांगतील की बायच्या स्वरूपानं हा चौकार आलाय. अतिशय मोठं षटक राहिलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रन फलकावर धावा लागले त्या टोटल 27. रोडपाली गावचे जावई रोहन कोहली यांच्याकडे रोडपाली संघाला शुभेच्छा येत आहेत, त्यांचाही आपण स्वीकार करूया. सन्माननीय मयूर शेठ घरात माजी सरपंच यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आपण ही स्पर्धा बघतो. ग्रामीणचा थरार, डेली 8 संघांचा लॉट्स, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिका वे टू व्हीलर बाईक, अतिशय दैदिप्यमान आयोजन, 3 स्पोर्ट्स सायकल आणि तेवढ्याच भव्य दिव्य चमचमणाऱ्या अशा ट्रॉफ्या जे नेहमीच प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनवण्यासाठी एक खूप मेहनत करण्यासाठी प्रवृत्त करतील अशा या दमदार ट्रॉफ्या देखील आपण बघतो. एक जबरदस्त क्रिकेट शृंखला, तेवढ्याच फ्रंट लाईट्स मैदानामध्ये हायलाइट्स तुम्ही बघतायत. लेट कटचा फटका गॅप अगदी शोधण्याचा प्रयत्न केलाय. डीप पॉइंट मध्ये खेळाडू पोहोचले, तोपर्यंत थ्रो येईल तिथे 1 रन कंप्लीट केली गेली. मैदानामध्ये बबुल भगत त्याचं काम करणं जाणतो. हेच रणनीती असते, एकमेकांना साथ देणं गरजेचं असतं. जसं म्हटलं जातं की मोबाईल मध्ये सिम कार्ड हा असेल तर नेटवर्क येते, तसंच मैदानामध्ये एक फलंदाज जर चांगली कामगिरी करतो, तो जबाबदारी घेतो, तर त्याला सिम कार्ड बनवून तुम्हाला साथ द्यावा लागेल. आणि ते बबुलनं या बॉलवर सिंगल कंप्लीट करून त्यांनी परेशला स्ट्राईक रेंजकडे आणले, कारण त्याची बॅट चांगली बोलतीये. आणखी एक मी थांबणार नाही हा जर का निश्चयच करून आला. अनस्टॉपेबल इनिंग, परेश कडके इज ऑन फायर, ठोकतो षटकार. धन्यवाद डीजे. राहुल बाईकर बॉलिंग ट्रॅकवर आलाय, अक्षरशः नाके न वाढलेत इथे मैदानामध्ये सध्या परेश कडकेनं, कारण हिस्ट्री मेकर खेळाडू आहे. मैदानामध्ये जिथे जिथे जातो तिथे तिथे आपल्या नावाची छाप चांगला सोडतो आणि गोलंदाजांचा नेहमी कर्दनकान बनला आणि तो आता पलिस्पे संघाला मैदानामध्ये संघर्ष करायला भाग पाडतो. आणि आता वाईड यॉर्कर निवडला राहुल बाईकरनं, परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. डॉट बॉलची ते सांगता होतं सर, बऱ्याच कालावधीनंतर हा निर्धार चेंडू ते बघायला मिळाला. 34 वर सध्या संघ थांबलाय, परंतु त्या 34 मधून वैयक्तिक परेश कडकेच्या 28 आहेत. एक चौकार 22 आपण बघितलाय. अशा एक्स्ट्रा धावा देखील आतापर्यंत आलेत. राहुल बाईकर गती परिवर्तन झालं, लेग ब्रेकचा वापर इथे झाला, परंतु स्पोर्ट्समन स्पिरिट मैदानामध्ये बघायला मिळाली. परेश कडके मैदानामध्ये त्यांनी आपली स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवले, कारण म्हटलं जातं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, हराम खेळून जिंकण्यापेक्षा सत्यानं मैदानामध्ये जेव्हा आपण गाजवतो मैदान, तो आनंदच काहीतरी वेगळा असतो. परेश कडके खूप चांगलं कामगिरी मैदानामध्ये आणि तेवढीच चांगली अंपायरिंग. आमचे तिन्ही पंच चांगलं लक्ष वर्धित त्यांनी केलं. पहिला धक्काचे वादळ आलं तो मैदानामध्ये, ते आता थांबलंय, ते शमलंय आणि थोडस शांतीचा संदेश आता दिलाय. राहुल बाईकरनं ही विकेट घेऊन 7 धावा आतापर्यंत, 1 षटकार जरूर आला, परंतु कमबॅकिंग ओव्हर कारण परेश कडकेला थांबवणं गरजेचं होतं आणि ते काम राहुल बाईकरने केलंय. 34 धावांवर पहिली विकेट इथे गमावली. बॅटिंग करत असताना टीम रोडपालीना आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. शशी जाधव या टीमचा सगळ्यात अनुभवी खेळाडू, पण तेवढाच आता बबुलला देखील बघायला मिळेल, कारण जेव्हा परेश कडकेची विकेट गमावते तेव्हा हे 2 खेळाडू आक्रमक होतात. आतापर्यंत शांत बघितलं आपण बबुलला. बघायचा नेक्स्ट बॉल. आज समोर डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, फिल्डर चूक करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, झेल तिथे सुटला आणि त्यासोबत षटकारी आलाय.
6 धावा आलेत. शशी जाधव आपल्या स्टाईलला सुरुवात करत असताना मैदानामध्ये षटकारानं शॉर्ट ऑन पुल केला. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा संधी का निर्माण झाली नाही. हाही बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार. परंतु मैदानामध्ये जरी परेश कडकीची विकेट आली असली तरी शशी जाधव मैदानामध्ये अंतिम 2 बॉल या षटकाच्या मध्ये त्यांनी अगदी 12 रन केल्या. 2 षटकार ठोकले. 46 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात. ते 2 षटकर संपलेत. धावसंख्या फलकावर धावा लागलेत 46-46. सध्याचा रन रेट पर ओव्हर मध्ये आपण बघितला तर जवळपास 23.00चा आणि प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितला तर 92. त्यामुळे या धावा खूप जास्त होतील. त्यामुळे आता रन रेट मध्ये इथे बदलाव करावा लागेल. इकॉनॉमी गोलंदाजीची आवश्यकता आहे सध्या टीम प्लस पेला. कारण 2 ओव्हर आणि 46 धावा फलकावर येणं एक खूप मोठा स्टार्ट आहे आणि यापेक्षा चांगला स्टार्ट काय असू शकतो. बॅटिंग करत असताना रोटपाले टीमच्या दृष्टिकोनातून फक्त 1 गडी त्यांनी गमावला. आता बॉलिंग मार्कवर तृतीय षटकामध्ये गोलंदाज मयूर गायकर बॉलिंग मार्कवर आलाय. पहिला बॉल या षटकातील. प्रहार केला. बॉल हवेमध्ये मुक्त संचार करतोय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. 2 फिल्डर बॉलच्या पाठीमागे. ओ 1 मोर टाइम कॅच ड्रॉप. चुका चुका आणि चुका सध्या मैदानामध्ये होत आहेत. बबुलनं रन साठी देखील तो तयार होता. सेकंड साठी देखील. आणि शशी तेच सांगत असताना की कॉलिंग महत्वाचं असतं. यस नो आर वेट. कारण रनआउटची विकेट मैदानामध्ये फार आत्मघाती ठरत असते आणि झेल तिथे सुटला. आतापर्यंत 2 झेल सुटताना बघितलेत आणि दोघे खेळाडू याच्या अगोदर शशी जाधव आणि आता बबुल भगत दोघांना 1-1 जीवनदान मिळाले. 47 वर सध्या संघ पोहोचलाय. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये बघायला मिळते. फलंदाजांची आक्रमकता. अगदी थोडासा गुडघा बेंड केला. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचला आणि ठोकलाय हा दमदार षटकार. धन्यवाद डीजे. दादा सरकार मीनाक्षीताई फडके यांच्याकडून सलग 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांना 10 म्हणजे 1010 रुपयाचं पारितोषिक होतं आणि त्याचा हे पारितोषिक आता पटकवलं मैदानामध्ये शशी जाधव यानं. कारण याच्या अगोदर लगातार 2 षटकार. या षटकातील पहिला बॉलवर आक्रमण. पुन्हा एकदा वेगवान फटका आपण बघू शकता. 1 रन इथे पूर्ण झाले. फिल्डिंग मधून चुका करतायत. दुसरी साठी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट तेज तरार बघायला मिळाली. काय करतायत मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पलेस्पे संघ. शिरवणे संघ त्यानं या स्पर्धेमध्ये याच चुका केल्या. त्यांनी जे सोडले आता ते चेंडू सोडले. भरपूर एक्स्ट्रा रन त्यांनी खर्च केले आणि परिणाम दुसऱ्या सत्रामध्ये रन त्यांना चेस झाल्याने आता पुन्हा एकदा पलेस्पे संघ आपण त्याच चुका करतायत ते आता सुधारावे लागतील. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. हाफ चान्स. गोलंदाज स्वतः उलटा दिशेने हा झेल टिपतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. शशी जाधवच्या खेळीचा अंत. नेक्स्ट मॅच बघायला मिळाली पहिल्या फेरीतील लास्ट मॅच. जासई संघाचे कॅप्टन आणि HMS प्रिन्स कानपोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करू की आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी दाखल व्हायचे. तुम्हाला खेळाचा पहिला डाव जसा संपेल तसा आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक देखील तिथे करणार आहोत. मयूर गायकर सज्ज झाले बॉलिंग ट्रॅकवर. विकेट नुकताच हो हा देखील स्लोअरवनचा वापर केला. सूरज भोईर आता मैदानामध्ये आलाय बॅटिंगसाठी.
55 वर सध्या संघ थांबलाय. सांघिक अर्धशतक टीमचं आपण कंप्लीट होताना बघितलं. रोटपाली संघाने अतिशय उत्तम रण फलक हे सजवलं गेलंय. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. सूरज भोईर बॉलिंग ट्रॅकवर, बॅटिंग ट्रॅकवर आपण बघू शकता आणि बॉलिंग ट्रॅकवर मयूर गायकरला वाईड यॉर्कर करताना बघितलं. एक रन इथे परिपूर्ण झाली. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. हे षटक जवळपास राहिले 10 धावांचं मयूर गायकरचं. 3 ओव्हरचा खेळ पाहता पाहता आता संपला आणि बॅटिंग करत असताना रोटपाली संघ जाऊन पोहोचलाय 56 धावा. अब तक 56, लॉट्स ऑफ 2 विकेट. चला, जासईचा कॅप्टन आणि कानपोली टीमचा कॅप्टन दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा, कारण अंतिम षटक बाकी आहे आणि लगेच या षटकानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. दोन्ही कॅप्टनला हा पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल राहील. आपण दोन्ही कर्णधार इथे उपस्थित व्हा आणि यानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. येस, डेफिनेटली एक चांगली मॅच बघायला मिळेल. जसंही गाव म्हटलं तर आमचे राकेश भाई सध्या व्यासपीठावर बसलेत. काय दमदार स्पर्धा, माफ करा भूषण शेठ व्यासपीठावर बसलेत आणि काय दमदार स्पर्धा राहिली. भूषण शेठ, रजनी स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 6 षटकांचा सामना पहिल्या फेरीत येईल आणि नंतर सगळे सामने 5 षटकांचे आपण त्यांचे बघितले. आणि आज ते मयूर शेठ घरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत आणि त्याचसोबत आपल्या टीमला देखील सपोर्ट करण्यासाठी मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. पाहता पाहता आता 3 षटकं संपली आणि 56 धावा या फलकावर बघतो आपण. 2 विकेट आतापर्यंत गमावले. सूरज भोईर ऑन स्ट्राईक लास्ट ओव्हर मध्ये विनय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न राहिला. फिल्डर पोहोचलेत, लॉंग ऑन मध्ये आहेत तैनात. 1 रन ते पूर्ण केले जाईल. आता बबुलला स्ट्रायकर कडे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सुधीर यांना आपण बघू शकता. कानपोली टीमचे कॅप्टन. ओल्ड इज गोल्ड. थोडीशी थंडी जाणवते, हरकत नाही. 1 रन इथे पूर्ण. जे प्रेक्षक घरून येतील त्यांना आम्ही नक्कीच सांगू की येता वेळेस स्वेटर घेऊन या प्लीज, कारण भरपूर थंडीचं प्रमाण आहे. मागील 3-4 दिवसापासून भरपूर थंडी आपण बघतो. चांगला बॉल इथे बघायला मिळाला विनयचा, डॉट बॉलची, कारण डेथ ओव्हर आहे आणि डेथ ओव्हर मध्ये आता स्पेशल गोलंदाज होणं फलस्पेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं आहे आणि तेवढीच चांगली फलंदाजीची देखील अपेक्षा करते सध्या बॅटिंग ऑर्डर. बॉल तयार होत असताना नेक्स्ट बॉल. हो, फटका सजलाय. शॉर्ट ऑन पूल बॉल चालला मिड विकेटला क्लिअर करत असताना आणखीन एक दमदार रुबाबदार षटकार.
धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार मैदानामध्ये आपण बघतो. सध्या बबुल भगतच्या बॅटमधून आलेत 70 धावा, जो हायेस्ट स्कोर आहे आतापर्यंतचा या टुर्नामेंटचा. मोस्ट रन आतापर्यंत जमलेत. थोडस टेन्शनचं माहोल आहे, परंतु आता बॅटिंग करत असताना टीम पहिला आपली तयारी करावी लागेल. स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके, दादास सरकार यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती मीनाक्षीताई राजेंद्र फडके, ग्रुप ग्रामपंचायत चिपले उपसरपंच यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार लगवणाऱ्या खेळाडूंना 10,10 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पटका सजला बॉल आम्हीमध्ये मुक्त संचार करतोय. आता मिस्टामिंग स्ट्रोक दिसतो फील्ड बॉल खाली टिपली जाईल. यावेळेस कोणती चूक केली नाही आणि बबुल भगतच्या खेळीचा आता अंत झालाय. जो विकेटची पतन इथे झाला. अंतिम बॉल सुजित हातमोडे मिलिटरी मॅन पलसपे यांच्याकडून विनयसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ही विकेट घेतली म्हणून. विशाल भोईर आता मैदानामध्ये आलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हा फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा फिल्डर बॉल खाली. आणखीन एक विकेट, 2 विकेट इथे घेतलेत आणि इनिंग मात्र इथे संपली. पहिलं सत्र संपलं आणि रन फलकावर रोटपालीने केले 70 धावा. 71 धावांचं टार्गेट आहे पलसपे संघासमोर. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी. धन्यवाद वैभव. टॉस केला जाईल आदरणीय गणेशजी मोकल साहेब यांच्या शुभ हस्ते. HM कलेक्शन, प्रिन्सी 11 कानपोली आणि एका बाजूने मेघनाथ प्रतिष्ठान जासई. तर कॉल करतील कॅप्टन. चला कॉल सुधीर पाटील करतील. टेल कॉल अँड इट्स अ हेड आलाय. मान्यवरांचा आभार. तर काय निर्णय असेल? फिल्डिंग असेल आमची. समोर बलाढ्य संघ कानपोली, काय स्ट्रॅटेजी राहिली या संघाच्या अगेन्स्ट? आम्ही प्रत्येक वेळेला खेळलेलो आहोत. गेल्या वेळी मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये पण खेळलेलो आहोत. तर आम्हाला अनुभव आहे त्यांच्या विरुद्ध. तर आम्ही चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. जासई म्हटलं की डाव्या हाताचे गोलंदाज. खरं तर एकमेव असा संघ ज्या संघामध्ये 4 डाव्या हाताच्या बॉलर्स आहेत. काय अपेक्षा असतील या खेळाडूंकडून तुम्हाला? डाव्या हाताचे जरी गोलंदाज असले तरी कानपोली संघाकडे पण डाव्या हाताचा सुधीरदादा आहे. तर त्यांनी प्रॅक्टिस आहे तर मग आम्ही विचार करू की कधी कुठले गोलंदाज वापरायचे. तेच मी तुम्हाला विचारणार होतं. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली आहे. गेल्या वेळी आम्ही खेळलो होतो तर इथं 2रा नंबर मारला होता आम्ही, रनरअप झालो होतो. तर यावेळी चॅम्पियन बनायचा विचार आहे. येस, बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्याने घेतला. आणि सुधीर तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर चांगलीच आहे ना. आम्हाला टॉस जिंकल्यासोबत आम्ही बॅटिंगच घेतली असते. आज खरं तर फुल स्क्वॉड असेल की काही खेळाडूची कमतरता आज या स्पर्धेमध्ये भासवेल? हो, नक्कीच कमतरता वाचते. काय आहे, प्रत्येकाचा जॉब आली, प्रत्येकानं आहेत ना. प्रत्येक वेळी खेळायला सांगू शकत नाही आपण प्लेयरांना. म्हणून आम्ही 2-3 प्लेयर आमचे कमी आहेत. येस, कोणते खेळाडू नसतील आज टीममध्ये? आज आदर्श मते नाही, नितू पाटील नाही, प्रीतम पाटील नाही, असे 2-3 नाही. येस, शेवटचा प्रश्न. खरं तर आपण उरण परिसरामध्ये आलाय. या फ्लड लाईटबद्दल, या मैदानाबद्दल, या विकेटबद्दल काय सांगशील? या संपूर्ण आयोजनाबद्दल नक्की काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगला आहे आणि उजेड तर चांगलाच आहे आणि विकेट पण चांगलीच दिसते आली. बॉलिंग करण्यासाठी आणि बॅटिंग करण्यासाठी पण चांगलीच बॅटर. जासई संघ सर्व लेफ्टी बॉलर्स, तुम्हाला अभ्यास आहे. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक सुधीर, बेस्ट ऑफ लक बंटी. पुन्हा एकदा आपण जाऊया त्या ठिकाणी कॉमेंटरी बॉक्समध्ये. भूषण आता त्याला रेडी राहा इन ॲक्शन. धन्यवाद. त्यासोबत जगदीशजी म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य सोनारी यांच्याकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. त्यांचाही शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. पहिलं सत्र आपण बघितलं आणि ज्यामध्ये रोटपालीनं केलेत 70 धावा. 71 धावांचं 71 टू विन. इथे 71 धावांचं आव्हान आहे पलसपे संघासमोर 24 बॉलमध्ये. बघायचं काय घडेल एक्झॅक्टली द्वितीय सत्रामध्ये आणि कशी राहील फलंदाजी पलसपे संघाची ऐकण्यासाठी आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. रोशनजी पाटील तारा यांच्याकडे. धन्यवाद वैभव आणि धन्यवाद रॉकस्टार प्रवीण. 24 बॉलमध्ये 71चं टार्गेट उभं केलंय. चला लगेच बॉलची पूर्तता करा प्लीज. आयोजक चेंडूची पण पूर्तता करा.
पळस विपक्ष रोडपाली असा सामना. लगातार 2 षटकारासाठी भारतीय सैनिक सुजितदादा हातमोडे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. चला सुजितदादा, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बघा, आयोजक इनोवाची चावी कोणाकडे आहे? निलेशदा पाटील यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल ती द्या. आपण आयोजकांकडं एखादा कोण असेल त्यामध्ये चेंडू आहेत. इनोवा गाडीची चावी कोणाकडे आहे त्याने प्लीज ती बघा निलेशदांपर्यंत पोहोचवा, कारण चेंडू त्या गाडीमध्ये आहेत. त्यामुळे प्लीज थोडं आपण सहकार्य करा. अप्रतिम स्पर्धा, नेत्रदीपक असं आयोजन आज खरं तर आपण पाहत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना सुरुवात दमदार झाली. परेश कडकेने कडक बॅटिंग केली, वैयक्तिक त्याने धावा केल्या तब्बल 28. आणि त्यानंतर आपण पाहिला खरं तर बबूल त्याने देखील 14 धावांचं योगदान. शशीने मात्र इम्पॅक्ट टाकला, तो तिसऱ्या क्रमांकावरती आला. 20 धावा त्याने केल्या. बॉलिंग करत असताना राहुल बैकरचं षटक थोडंसं मागं राहिलं, ज्याने 19 धावा खर्च केल्या. विनय गवंडीने 14 धावा खर्च करत 2 खेळाडू बाद केले. त्यानंतर मयूर गायकरला आपण पाहिलं 1 विकेट त्यालाही मिळाला. आणि आता या मॅचच्या दरम्यान खरं तर आपण पाहताय रोडपाली संघाचे बिग सपोर्टर ओम शेठ आणि दक्ष शेठ, आणि त्याचबरोबरने आमच्या कोळखे गावचे युवा उद्योजक रोहन शेठ म्हात्रे यांचे बंधू, सरपंच रोहन शेठ म्हात्रे यांचे बंधू अक्षय शेठ म्हात्रे यांच्याकडून मात्र रोडपाली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनपूर्वक आपण या ठिकाणी स्वागत करूया. 71चं टार्गेट, धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा पाठलाग करताना आपण पाहताय खरं तर मैदानामध्ये पळसपे संघ, दहशत ज्या संघाच्या खरं तर नावामध्ये आहे. खरं तर आपण पाहिला क्रिकेटमधले असे कोणते रेकॉर्ड नसतील जे पळसपे संघाने बनवले नसतील. अनेक वेळा मात्र आपण पाहिला मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत मोठा उलटफेर या संघाने अनेक वेळा केला. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग अटॅक ज्यांचा मजबूत आहे तो संघ आहे रोडपाली, श्याम स्पोर्ट्स रोडपाली. शशी जाधव यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये अष्टपैलू खेळाडू, ज्याने 20 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. तो पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये आला. सिद्धांतला आपण पाहता बॅकफुटला गेले, ऑन ड्राईव्ह हा फटका सजवलाय. पॉवर प्लेमध्ये गॅप शोधणं, पॉवर प्लेमध्ये इनफिल्डला क्लिअर करणं हे सिद्धांतची नेहमी भूमिका राहिली. आणि त्याच्याबरोबरने सुरुवातीपासून घातक फलंदाजी ही राहुल बैकरची पाहायला मिळाली. त्यामुळे आता इथून दोन्ही फलंदाजांना चांगला स्टार्ट आपल्या टीमला द्यावा लागेल. टार्गेट 71चं आहे, त्यामुळे धावा जास्त बनवायच्या आहेत. येणाऱ्या 4 षटकामध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि अजूनही 70 धावांची गरज. 17.75 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे असेल. त्यामुळे 2 मोठे फटके कंपल्सरी खेळावे लागतील. मिडॉनला क्लिअर करत बॉल मागे चाललाय आणि स्वतः परेश त्या ठिकाणी आहे. डीपमध्ये अचूक फेकी झाली आहे, पण तो कलेक्शन करता आला नाही शशीला. आणि दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळतील, त्या म्हणजे मोरिया 11 पळसपे या टीमला. भातान टीम आज अनुपस्थित राहिली. साई संघ देखील उपस्थित नव्हता त्यांच्या ठिकाणी. आपण पाहिलं दादर संघ खेळला, लगातार 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये दादर टीमने प्रवेश केलाय. इथं वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. त्या ठिकाणी मग पाहताय खरं तर पळसपे संघाला या संधीचा तुम्हाला फायदा करावा लागेल. या संधी तुम्हाला खरं तर सोनं करावं लागेल. गोल्डन अपॉर्च्युनिटी या स्पर्धेमध्ये आपल्याला संधी मिळाली. अनेक असे संघ खरं तर उत्सुक होते खेळण्यासाठी, परंतु आयोजकांनी बरोबर निवडक संघ या स्पर्धेमध्ये घेतले. इथे वेट अँड वॉच, धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन मात्र अंगलट आलं शशीचा. बॉल खेचून मारला स्क्वेअर लेगच्या बाहेर राहुल बैकरने. सीमारेषा पार 6 धावेसाठी आला षटकार. क्या बात है. 21 फेब्रुवारी हा दिवस खरं तमाम चकडे शौकीनांसाठी मात्र काळा दिवस होता. कारण ज्या व्यक्तिमत्वाने या बैलगाडी शर्यत क्षेत्राला ग्लॅमर निर्माण करून दिलं, ज्या व्यक्तिमत्वाला खरं तर शर्यत किंग म्हणून संबोधलं जायचं, ज्यांची उपस्थिती एखाद्या अड्ड्यामध्ये होईल समजलं की प्रेक्षकांची तुफान गर्दी व्हायची, ते खरं तर महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष आणि एक दानशूर दिलदार व्यक्तिमत्व पंढरीशेठ फडके साहेबांना आपण खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार अभिवादन करूया. आणि या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार जो फलंदाज मारेल त्यांना खरं तर पंढरीशेठ फडके दादा सरकार यांच्या स्मरणार्थ सौ मीनाक्षीताई राजेंद्र फडके ग्रामपंचायत चिपळे उपसरपंच यांच्याकडून तब्बल 1010 म्हणजे 10 नंबर लक्की नंबर पारितोषिक त्या ठिकाणी पैसे रुपये त्या ठिकाणी बक्षीस त्या खेळाडूला दिलं जाईल. अप्रतिम, त्यांचे आपण कौतुक करूया. फटका चांगला राहुलच्या माध्यमातून पाहिला. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाले, परंतु तेच तरर बॉल रॅपिड बॉल टाकला, लाईन मिस केली. डाव्या यशाच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. बघा, एका षटकारानंतर मात्र थोडासा मानसिक दबाव शशी जाधव वरती आलाय.
ज्या शशीने कदर पहिले काही चेंडू चांगले टाकले त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट केलं राहुल बैकरने एक षटकार लगावत व्हेरिएशन करताना तो बॉल मात्र बरोबर रडारमध्ये आला, षटकार पाहायला मिळाला. कमबॅक होईल का इथे, उडवला बॉलला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चला त्या ठिकाणी एका टप्प्याने वन बाउन्स इनटू द फॅन्स, सीमारेषा पार, रन्स मधील 4 चौकार. .75 हा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि पर ओव्हर मागे 2 मोठे फटके हवेत पल्सच्या टीमला आणि ते सुरुवात दमदार करतोय. राहुल बैकर क्लीन बोल्ड, क्या बात आहे. प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्हाला धाडस दाखवावं लागतं आणि इथे बरोबर खेळाडू शफल झाला आणि यॉर्क टाकला बॉलला. दांडी गुल बघा ऑन स्क्रीन तुम्हाला रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला मिळेल ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला, बरोबर टो क्रशर यॉर्कर आणि इथे मात्र डावी यष्टी वाकवली, खेळाडू झाला त्रिफळाचीत. राहुल बैकर बॅक टू द पॅव्हिलियन. निलेश वाईदंडे आणखीन एक आक्रमक खेळाडू. खरं तर पळसपे म्हटलं की विस्फोटक फलंदाजांची तोफखाना ज्या टीमकडे आहे, ज्यांच्याकडे आक्रमक खेळाडू आहेत. सिद्धांतला आपण पाहिलं, राहुलला पाहिलं, निलेशला पाहिलं, अजून आपण जर पाहिलं राजू ठणगे स्वतः मैदानामध्ये येणं बाकी आहे. अभयला आपण पाहणार, किरणला पाहणार. एक चांगले आक्रमक खेळाडू तुम्हाला त्या टीममध्ये पाहायला म्हणजे स्वप्नील हातमोडेसारखा एक चांगला खेळाडू तुम्ही त्या टीममध्ये पाहणार. पण तू कमबॅक यॉर्क लाईनचा बॉल लेग लान्स करताना बॉल मागे चालला आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. टो क्रशर यॉर्कर लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात आल्या पाहुली माघारी परतावं लागेल निलेशला. बघा प्लम एलबी परफेक्ट बॉल होता मिडलिंगला आणि अचूक निर्णय त्या ठिकाणी हेमंत कोळी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खेळाडू बाद, लगातार दुसरा धक्का दिला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, टोटल धावा फलकावरती आला, 2 गडी बाद. 14 आता येणाऱ्या बॉल 18 मध्ये करायच्या 57. विकेट मिळाले सलग 2 शेवटच्या 2 बॉलवरती आणि 14 धावा आपण पाहिल्या धावफलकावरती. येणारे 18 चेंडू विजयासाठी तब्बल 57 धावांची गरज. पहिल्या 3 ओव्हरमध्ये रोडमाली संघाने 56 केल्या होत्या, त्यामुळे आता येणाऱ्या 18 मध्ये शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 57 करायच्यात पळसपे संघाला. जर त्यांनी धावा पहिल्या सत्रामध्ये केल्या असतील तर तुम्ही का करू शकत नाही, हा खरं तर एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मैदानामध्ये घेऊन उतरावं लागेल. आणि एका बाजूने मात्र एखादं इकॉनॉमिकल षटक टाकलं कमी धावांचं तर हा सामना सोपा होईल रोडमाली संघासाठी. बॉलिंग अटॅक वरती आला अनिकेत पाटील. खरं तर जादुई फिरकी गोलंदाजांनी लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर बॉलचा वापर नेहमी ज्यांच्या माध्यमातून पाहिला, पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकला. जबरदस्त गोलंदाजी, जितकी त्यांची उंची आहे आणि तेवढी त्यांनी खरं तर गोलंदाजीमध्ये देखील चांगल्या पद्धतीची उंची गाठली. बघा पहिला बॉल शफल झाले, खेळाडू टप्पा पडला, बाहेर निघाला, कटर बॉलचा योग्य वापर त्या ठिकाणी पाहिला. अनेक वेळा जेव्हा संघावरती संकट चालून आली तेव्हा संकट मोचक म्हणून भूमिका या अनिकेत पाटीलने साकारली. जास्तीत जास्त मेडन षटक फेकण्याचा कारनामा या गोलंदाजाने केला आतापर्यंत. असा एक उत्कृष्ट गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये. समोर सिद्धांत बॅकफुटला आले, जागा बनवली, कटर बॉलवरती आक्रमण करताना बॉलला उडवलं मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार. 6 धावेसाठी आलाय हा गगनचुंबी षटकार. जबरदस्त टायमिंग सिद्धांतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकार त्या ठिकाणी पळसपे संघाला मिळाला. आता येणाऱ्या 16 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 51 धावांची गरज. षटकार चौकारच तुम्हाला खेळावे लागतील. एरियल अटॅक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. नेक्स्ट बॉल यावेळी आपण पाहिलं ऑन साइडला बिग हिट. आणखीन एक सलगचा हा दुसरा षटकार येतोय सिद्धांतच्या माध्यमातून. सिद्धांत मात्रे ही इज ऑन फायर. जर आणखीन एक या बॉलला षटकार आला तर ग्रुप ग्रामपंचायत चिपळ्याच्या उपसरपंच आदरणीय मीनाक्षीताई राजेंद्र फडके यांच्या माध्यमातून 10 सरकार 1010 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. आदरणीय पंडितनाथ शेठ फडके यांच्या स्मरणार्थ ते पारितोषिक या स्पर्धेमध्ये लावण्यात आलेलं आहे. अनिकेतवती
आक्रमण यावेळेस लॉक स्वीपचा प्रयत्न बॅकफुटला आले तर त्यानंतर आपण पहिला रॅपिड बॉल वेगाने टाकला. हा चेंडू टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी. सिद्धांतला देखील या बॉलचा अंदाज आला, त्यालाही माहिती हा बॉल घुसला खाली आणि त्यानंतर आपण पाहिला हा डॉट. आता येणारे बॉल 14 विजयासाठी 45 धावांचं समीकरण गेम. जर आपण पाहिलं हा सामना मॅच ऑन आहे. अजूनही दोन्ही संघ जर आपण पाहिले तर समसमान आहेत, बॅलन्स आहेत. कारण इथे सिद्धांत आक्रमक झाला. ऑन साईडला पुन्हा एकदा हा फटका स्क्वेअर लेग क्षेत्राकडे हा फटका खेळून काढला, सिंगल घेतली या चेंडूवरती आणि या सिंगलने मात्र टोटल संघाची धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 2 गडी बाद 27 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्ग असतं. स्वप्नील हातमोडे हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आला. खरं तर आमचे मुंबईकर त्यांचं इथं आगमन बरं ज्युनियर आर्टिस्ट ते नेहमी घेऊन येतात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि इथे शफल क्रॉस हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालाय. मुंबईकर खरं तर आमच्या आलेले आहेत. खरं तर ज्युनियर गोविंदा, ज्युनियर सलमान खान, ज्युनियर शाहरुख, श्रीकांतजी मुंबईकर. बोकडविराची स्पर्धा आम्ही केली विघ्नहर्ता चषक. तिथे खरं तर एंटरटेनमेंटसाठी अनेक ज्युनियर आर्टिस्ट ज्यांच्या माध्यमातून त्या खरं तर स्टेजवरती आणले त्याचे खरं तर करते धरते सर्व आमचे श्रीकांतजी मुंबईकर आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे तुम्हाला थांबेन 2 मिनिटं. 2 षटकं संपली आणि 31 धावा आल्या. 12 मध्ये 40 मैदानामध्ये करायच्या. यस 9 तारखेला डेफिनेटली यस 8 तारखेला देखील येतील लावणी वगैरे सर्व काही ज्युनियर आर्टिस्ट. सल्लू भाई, शाहरुख, गोविंदा हे आर्टिस्ट तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिले ते आमचे एकरदर श्रीकांतजी मुंबईकर. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया. खरं तर अनेक असे कलाकार जे ज्युनियर आहेत त्यांच्या माध्यमातून मला येताना पाहायला मिळतील. तर जाऊया मॅचकडे. 12-40. आयुष्यामध्ये सर्व काही हरला तरी चालेल पण तू हिंमत कधी हरू नका, कारण ज्यांच्यात हिंमत त्याला किंमत. आता हिमतीचा खेळ त्या ठिकाणी मैदानामध्ये करायचा आहे. खरं तर सिद्धांत एक अतिशय चांगला स्टायलिश खेळाडू आहे आणि इथे इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे, झेल खाली जीवन दान मिळालंय. सिद्धांतने रन का घेतली नाही, दुसरी रन देखील झाली असती प्रयत्न केले असते तर जीवनदान या खेळाडूला मिळालंय. सिद्धांतची एक वर्सटाईल स्टाईल राहिली, अगदी टोपी त्याच्यावरती गॉगल आणि त्यानंतर मात्र स्टायलिश फटके मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं. मग रात्र असो दिवस त्याच्या टोपीवरती गॉगल पाहायला तुम्हाला मिळणार, पण तो आज नाहीये असा हा खेळाडू. आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहता स्वप्नील हातमोडेला येणारे 11 चेंडू 39 इकॉनॉमिकल षटक हवंय. मगाशी म्हटलं या मॅच मध्ये जर का श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला एखादं खरं तर इकॉनॉमिकल त्या ठिकाणी षटक टाकावं लागेल आणि ते जर आलं तर मात्र हा सामना जड होईल पळसपेठ संघाला. परंतु अजूनही काहीही घडलेलं नाहीये, काहीही बिघडलेलं नाहीये. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. यावेळेला आपण पाहिलं आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय आणि तदनंतर मात्र क्विक सिंगल या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करताना एका रनने मात्र फारसा दबाव प्रभाव प्रेशर त्या ठिकाणी रोडपाली संघावरती येणार नाहीये, कारण 10 चेंडूमध्ये त्या करायच्या तब्बल 38 धावा. 10 बॉल 38. अभी नाही तो कभी नाही असा खेळ तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. कल करे सो आज, आज करे सो अभी. संत कबीरांचं हे प्रेरणादायी वाक्य तुम्हाला आठवावं लागेल. या क्षणात तुम्हाला जे करायचं ते करावं लागेल. जर वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही मेहनत केली तर तुमचं भविष्य उज्ज्वल असेल यातील मात्र शंका नाहीये. सुरतचा पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, उंच घेतलाय, अंतर कापेल का आणि अंतिम क्षणाला मात्र पुन्हा एकदा झेल सुटलाय. सिद्धांतला खरं तर असं वाटायला लागलं की झेल होईल, पण तो दोन्ही वेळा झेल सुटला आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला. तुम्हाला झेलचा जेव्हा चेंडू हवेमध्ये तेव्हा रन ट्राय करणं गरजेचं आहे, कारण अनप्रेडिक्टेबल आहे, कधी काय घडेल याचा नियम नाही आहे. एखाद्या चांगल्या खेळाडूकडून झेल सुटते आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटली. आपण पाहिला त्या ठिकाणी जीवनदान शशी जाधवनं दिला. 2 धावा आल्या. प्रयत्न चांगले होते शशीचे, कारण इतका सोपा झेल नव्हता. शेवटचे 9 चेंडू विजयासाठी तब्बल 36 धावा. 9 बॉल आणि 36 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये पण येताना पाहत आहे. आत्मविश्वास तुम्हाला या इनिंग मध्ये साकारावा लागेल, दाखवावा लागेल, तेव्हाच धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. बीमर +4 सामन्याला कलाटणी देणारा हा बॉल आणि इथे मात्र मिळाला पंजा. 5 धावा. पंजा आपण जर पाहिला हा खरं तर या सामन्याला कलाटणी देऊन जाऊ शकतोय, कारण 9 बॉलमध्ये आता अजूनही विजयासाठी 31 म्हणजे किमान 5 षटकार तुम्हाला 9 चेंडूमध्ये खेळावे लागतील. नेक्स्ट बॉल
सूरज तयार, लोअर फुल टॉस बीट केला आणि घेतला, मागे बॅकअप आहे, सिंगल मिळाली. गुड फिल्डिंग थ्रो येईल तद्बर मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धाबा अगदी सहजगत्या कंप्लीट. 2 रनने कॅल्क्युलेशन बदललं. आता 8 चेंडूमध्ये 29 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पण येताना पाहत आहे. अजूनही सामना जर पाहिला तर थोडासा पळस प्रसंगाला जड होत चाललाय, पण इथे प्रयत्न करावे लागतील. या मॅचच्या दरम्यान सिद्धांत संघर्ष करतोय, त्याला 2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे, त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत सूरजचे. 1-2 मोठे फटके जर इथं आले तर हा सामना शेवटपर्यंत जाईल आणि इथे जर का चांगलं कमबॅक सूरजने केलं तर मात्र प्रेशर वाढेल. हा फटका फसला, बबूल आला आणि इथे मात्र बबूलने झेल टिपला. पॅरलल स्ट्रोक, तिसऱ्यांदा जीवनदान मिळणार नाहीये. संधी एकदा मिळाली, दुसऱ्यांदा मिळाली, पण तिसऱ्यांदा मिळणार नाहीये आणि इथे मात्र बबूलने चांगला झेल कॅरी केला आणि खेळाडू बाद झालाय सिद्धांत मात्रे. विकेट मिळाला सिद्धांत मात्रेचा, ज्याला जीवनदान मिळाला. आता 7 चेंडूमध्ये 29 धावा. नवीन फलंदाज किरण भोईर, आणखीन एक अतिशय आक्रमक खेळाडू, षटकार आणि चौकारामध्ये डील करणारा हा फलंदाज या मॅचमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करेल का? कारण 7-29 कॅल्क्युलेशन मैदानाकडे आपण येताना पाहत आहे. यावेळेला आल्या प्रहार, क्या बात है, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. वाईडिश लॉंग ऑनला मात्र बॉल चालला सीमारेषा पार. इथे मात्र आला हा निर्णायक षटकार. आता सामना जर आपण पाहिला 6 मध्ये तब्बल 23 धावांची गरज. बघा नेक्स्ट मॅच मेघनाथ प्रशासन जासई संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि HM कलेक्शन प्रिन्सी 11 कानपोली संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. दोन्ही टीम आपण रेडी राहा. बघा आता थंड हवा जास्त सुटली, आज थंडीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे जे प्रेक्षक येतात त्यांना विनंती असेल आपण स्वेटर परिधान करूया, कारण या मैदानावरती आपण जर पाहिलं आज थंडी जास्त. त्याला स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या रोडपाली संघ. 6 बॉल 23 धावा. मॅच ऑन. स्वप्नील हातमोडे आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहता किरण भोईर, हे 2 खेळाडू. अजूनही आपण पाहिलं त्या ठिकाणी राजू, त्याला थोडीशी दुखापत झाली डोळ्यात, त्यामुळे तो बॅटिंगसाठी लवकर आलेला नाही आहे. आणि इथे मात्र आता स्वप्नील आणि त्याच्या बरोबरीने किरणला प्रयत्न करावा लागेल धावा बनवताना. आणि एका बाजूने शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर पाटील, कॅप्टन सागर पाटील. आपण त्यांना पाहताय, भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या जवळ आहे, प्रदीर्घ काळाचा अनुभव त्यांच्या अगदी त्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिला. तो खेळाडू त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. अंतिम षटक 6-23. बघा गार हवा सुटली, खाडीचा भाग आहे त्यामुळे थंड हवा सुटली, थंडीचं प्रमाण हे प्रचंड वाढू लागलं आणि आज मस्त मस्त चांगलं क्लायमेट आहे तुम्ही पाहता या मैदानावरती. आणि तितकाच चांगलं आयोजन देखील आपण पाहता. दिघोडे नगरीमध्ये मयूर शेठ घरत यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषाने संपन्न झाला आणि त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं दमदार आयोजन. सागरचा पहिला बॉल एज अँड टेकन, खेळाडू बाद. इथून मात्र सुरुवात चांगली केली सागरने. पहिल्या बॉलवरती धक्का दिला, स्वप्नील हातमोडीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. जबरदस्त संगीत तुम्ही ऐकता. आता थोडंसं प्रेशर वाढत चाललं. आता शशीने चांगला झेल टिपला. नेव्ही बॅटर यंग टॅलेंट स्मिथ पवार मैदानाकडे चाललाय. 5-23, 5 बॉल 23 म्हणजे किमान 4 षटकार तुम्हाला या 5 चेंडूमध्ये मारावे लागतील, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. किंबहुना 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल देखील चालू शकते. त्यामुळे या धावांचा पाठलाग करताना मात्र आता थोडंसं आक्रमक स्मिथला देखील व्हावं लागेल. आणि एखादा दुसरा डॉट बॉल जर सागर पाटीलने टाकला तर हा सामना पूर्णपणे तुम्हाला रोडपाली संघाच्या बाजूला झुकलेला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट
यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड हा फटका लॉंग ऑफ मध्ये चालला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न होता त्यांच्या अगदी समोर पडलेला हा झेल आणि स्ट्राईक मिळाली किरणला, ज्या किरणने मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलमध्ये षटकार मारला. तो किरण आता स्ट्रायकिंग एंडला आला. 4 बॉल 22 धावा, 3 षटकार 1 चौकार आणि त्याहीपेक्षा सलग 4 षटकार मारण्याचा विक्रम तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि इथे मात्र हा विक्रम होईल का? कारण क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स म्हणतात आणि तुटतात देखील. आणि इथे मात्र हा एखादा इतिहास या स्पर्धेमध्ये किरण घडवेल का? मिडल ऑर्डरचा खेळाडू आहे. कार्लोस ब्राथवेट सारखा त्याचा खरं तर बॅटिंग स्टान्स आहे आणि इथे मात्र स्विंग आणि मिस. क्या बात आहे. अनुभवी सागर पाटीलने बॉलला टॉस केलं, बाउन्सरचा वापर केला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू टाकला. कारण फुलर लेनचे बॉल आपण पाहिला, मागचा समोर टाकला बॉल किरणने अगदी सहजगत्या बॉलच्या बाहेर पाठवला. अर्धा 3 चेंडूमध्ये 22चं कॅल्क्युलेशन. शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा, एक्स्ट्रामध्ये भर पडेल आणि इथे मात्र कॅल्क्युलेशन आपण पाहिलं 3 बॉल 21. रोडपाली विपक्ष पळसपे अशी लढत मैदानामध्ये आपण पाहत आहे. सामना थोडासा आता एकतर्फा होत चाललाय. थोडं पारडं रोडपाली संघाचं जड झालंय. इथे धीम्या गतीने टाकला बॉल. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि बरोबर गती परिवर्तन आपण करताना पाहिलं त्या ठिकाणी सागर पाटीलला डॉट आलाय. आता या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असंही म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला देखील आपण पाहिला लेट पण थेट. सत्ता गेली, वेळ निघून गेली आणि त्यानंतर मात्र आलेला हा फटका, 6 धावा पराभवाचं अंतर कमी करणारा फटका. आता 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल आणि इथे आपण पाहिला विजय संपादित केलाय त्या ठिकाणी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाने. अभिनंदन टीम रोडपाली, हार्ड लक टीम पळसपे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्याचबरोबरीने पुढील मॅचसाठी आपण देऊया रोडपाली संघाला शुभेच्छा. आणि त्यानंतर जासई आणि कानपोली, चला दोन्ही संघ रेडी राहा, लगेच सामना सुरू होईल.